नमस्कार मित्रांनो, नर्सिंग एक विश्वासेवा मी आरोग्यदूत या चॅनलमध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. मित्रांनो, तुम्ही जर आता माझ्या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला नक्कीच विसरू नका. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत GNM थर्ड इयर मिडवायफरी आणि गायनेकॉलॉजीमधला इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. लोहाच्या कमतरतेमुळे होणाऱ्या रक्तक्षयाची कारणे हे एक बघणार आहे आणि त्याची चिन्ह लक्षणे. हा 5 मार्काला प्रश्न विचारला जातो, तो आपण बघूया. सर्वात आधी तुम्हाला सांगायचं आहे, ज्यांना मिडवायफरीच्या डिफरन्सेसचे नोट्स हवे असतील, फक्त डिफरन्सेस मराठीमध्ये आहे डिफरन्सेस, आणि 2010 पासूनचे 2025पर्यंतचे क्वेश्चन पेपर हवे असतील तर त्यांनी मला खाली इंस्टाग्रामवरती मी लिंक देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तिथे हाय करा. त्याच्यात एका म्हणजे आपले ह्याचे मिडवायफरीच्या नोट्स आणि क्वेश्चन पेपर ह्याचे 30 रुपये चार्जेस असणार, तुम्हाला पे करावे लागतील. ज्यांना घ्यायचं असेल त्यांनी घेऊ शकतात, ज्यांना नाही घ्यायचं तर ऑलरेडी सेम जे माहिती आहे ती चॅनलवरती आहे, तुम्हाला व्हिडिओ शोधावे लागतील, एवढंच आहे, बाकी सेम आहे. आणि क्वेश्चन पेपर मी सिंगल टाकले, तर तुम्हाला जर PDF एकत्रच हवी त्याच्यामध्ये फक्त 2020 आणि 21चे क्वेश्चन पेपर नाही आहेत, मी क्लिअरली सांगते. बाकी सगळे 2010 पासूनचे पूर्णपणे क्वेश्चन पेपर 2025पर्यंतचे आहेत. कुणाला घ्यायचं असेल तर हाय करा. फक्त तुम्हाला डिफरन्सेस मिळणार आहेत, जे पूर्ण जे क्वेश्चन विचारले जातात 2000 ह्याच्यापासून 10 पासून 2025पर्यंत कोणते डिफरन्स विचारलेत, एक 10-12 डिफरन्सेस असतात जे कंपल्सरी विचारले जातात, ते आणि क्वेश्चन पेपर. ठीक आहे. त्याच्या नोट्स हव्या असेल तुम्हाला PDFच्या ह्याच्यामध्ये तर मला इंस्टाग्रामची मी लिंक देते, तिथे हाय करा, मग आपण तिथे पुढे बोलू. जर कुणाला घ्यायचं असेल ते, ज्यांना नाही घ्यायचं आहे तर ऑलरेडी चॅनलवर व्हिडिओज येत राहतात, कुणालाही सक्ती नाही आहे. ठीक आहे. तर आता व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर लोहाच्या कमतरतेमुळे होणाऱ्या रक्तक्षयाची कारणे कोणती आहेत? तर खाण्यापिण्याच्या आवडी, सवयी आणि खाण्याच्या पदार्थांची निवड यामुळे जरी आहारात लोह असेल तरी त्याचे रूपांतर इन्सोल्युबल झाल्यामुळे त्याचे शोषण होत नाही. तर खाण्यापिण्याच्या सवयी आणि आवडीनिवडी आणि खाण्याच्या पदार्थांची निवड यामुळे जरी आहारात लोह असेल तरी त्याचे रूपांतर इन्सोल्युबल झाल्यामुळे त्याचे शोषण होत नाही. दुसरा आहे लोहाच्या चयापचयामध्ये बिघाड असल्यास. लोहाच्या कमतरतेमुळे होणाऱ्या रक्तक्षयाची कारणे आपण बघतोय. तर दुसरं काय आहे कारण? तर लोहाच्या चयापचयामध्ये बिघाड असल्यास त्याच्यामध्ये जठरातील हायड्रोक्लोरिक ॲसिडचे प्रमाण कमी असल्यास लोहाचे शोषण योग्य प्रकारे होत नाही. नंतर आहे आतड्यांचे आजार असल्यास पचन शोषण व्यवस्थित होत नाही. फॉलिक ॲसिडची कमतरता असल्यास. ठीक आहे. त्याच्यानंतर आखडी कृमीचा त्रास असल्या, हुकवम जे असतात, कृमी आपण म्हणतो ना, जंत एक प्रकारचा आपण सांगते भाषेमध्ये आपल्या, तर त्याचा जर त्रास असेल तर लोहाच्या कमतरतेमुळे होणारे रक्तक्षय होऊ शकतो. त्यानंतर शरीरातील लोहाची घट, घामातून बरेच लोह बाहेर पडते, लवकरात लवकर बाळंतपण, गरोदर अवस्था, दीर्घकाल बालकांना अंगावर पाजणे. त्याच्यानंतर आहे मासिक पाळीच्या आणि बाळंतपणात होणार रक्तस्राव. मग शरीरातील लोहाची घट का होते? तर त्याच्यामध्ये घामातून बरंच लोह बाहेर पडत असतो आपला. लवकर बाळंतपण, ज्या गरोदर अवस्था असतात त्याच्यामुळे, दीर्घ अवस्था बालकांना अंगावर पाजणे म्हणजे बऱ्याच वेळ फिडिंग करत असतात त्या, मासिक पाळीच्या वेळी आणि बाळंतपणात होणारं रक्तस्राव. ठीक आहे. आखरी कुमीतून होणारे रक्त शोषून त्यातून सुमारे 0.2 मिलीग्राम लोह वाया जाते. दीर्घकालीन हिवताप आहे, क्रोनिक मलेरिया. त्याच्यानंतर आहे दीर्घकालीन मूलव्याध. या आजारात रोजच्या रोज थोडा रक्तस्राव होत असतो. मूलव्याध म्हणजे पाईल्स आपण जो म्हणतो ना तो. आणि अचानक रक्तस्राव होणारे आजार, अचानक रक्तस्राव होऊन होणारे आजार, त्याच्यामध्ये पेप्टिक अल्सर आणि हिमॉप्टेसिस. तर हे आहेत कसले काय आहे? तर लोहाच्या कमतरतेमुळे गरोदरपणामध्ये, लोहाच्या कमतरतेमुळे होणारी रक्तक्षयाची कारणे. त्याच्यामध्ये आपण बघितलं आवडीनिवडी खाण्यापिण्याच्या असतात, सवयी असेल ते. त्याच्यानंतर लोहाच्या चयापचयामध्ये बिघाड झाल्यामुळे होतं, म्हणजे जठरातील हायड्रोक्लोरिक ॲसिडचे प्रमाण कमी असते, लोहाचे शोषण योग्य प्रकारे होत नाही. तर त्याच्यानंतर शरीरातील लोहाची घट, आयर्नचा लॉस झाल्यावरती त्याच्यामध्ये घामातून बरेच लोह बाहेर पडतं, बाळंतपणा, गरोदर अवस्था, दीर्घकालीन बाळांना अंगावर पाजणे, आकडा कृमी, त्याच्यानंतर हिवताप असतो, त्याच्यानंतर अचानक रक्तस्राव होणे इत्यादी गोष्टी. ठीक आहे. आता चिन्ह लक्षणं, आता रक्तस्राव आपलं हे आहे, रक्तक्षय आहे, अनिमिया आहे, तर त्याची चिन्ह लक्षणं कोणती असतात? तर ही रक्तक्षयाच्या प्रमाणावर अवलंबून असतात. बऱ्याच स्त्रियांमध्ये काही तक्रारी किंवा लक्षणे नसतात. ही जी चिन्ह लक्षणे आहेत ती काय? ते रक्तक्षयाच्या प्रमाणावर अवलंबून असतात. बऱ्याच स्त्रियांमध्ये काही तक्रारी किंवा लक्षणे नसतात.
रक्ताच्या तपासणीवर रक्तक्षय आढळून येतो आणि खालील चिन्हे नंतर दिसतात. थकवा येतो, ग्लानी येते किंवा अशक्तपणा जाणवतो आणि हे सर्वप्रथम दिसणारे लक्षण आहे. भूक लागत नाही याच्यामध्ये, अन्नपचन बरोबर होत नाही, छातीत धडधडतं, दम लागतो, धाप लागते, गरगरल्यासारखे होणे, चक्कर येणे, डोळ्याला अंधार येणे या तक्रारी वाढतात आणि पायावर सूज येते. चिन्ह लक्षणं कोणती आहे? तर रक्तक्षयाच्या प्रमाणावर त्या चिन्ह लक्षणं अवलंबून असतात. मग त्या बऱ्याच ज्या गरोदर स्त्रिया असतात त्यांना काय होतं, तक्रारी किंवा लक्षणे नसतात, पण रक्तक्षयाची आपण तपासणी करतो. आपण रक्तक्षय आपल्याला जर बघायचं असेल, म्हणजे रक्तक्षय झाला हे कशावरनं डिसाईड करायचं आहे, तर आपण हिमोग्लोबिन HB ही टेस्ट करतो. HB टेस्ट करण्यासाठी आता त्याच्यामध्ये थोडंसं सांगते. CBC नावाची टेस्ट केली जाते, म्हणजे HB सेपरेट पण होते, पण CBC टेस्ट केली जाते. तर त्याच्यामध्ये आपल्याला HB पण कळतं आणि HB नुसतंच वेगळं करायचं असेल तेही करता येतं. HBची टेस्ट केली जाते. आता तुम्हाला पुढे तुम्ही स्टाफ नर्स म्हणून काम करणार आहात म्हणून सांगते. तर CBC जी आहे ती पर्पल कलरचं एक ट्यूब येतं, त्याच्यामध्ये केली EDTA ट्यूब असते बेसिकली पर्पल कलरची, त्याच्यामध्ये CBC टेस्ट केली जाते. तर त्याच्यासाठी तुम्हाला ब्लड घ्यावं लागतं 3 ml वगैरे, आणि त्याच्यामध्ये आणि जर फक्त HB करायचं असेल तर 2 ml ठीक आहे, इनफ आहे. ते CBC EDTA कंटेनरमध्येच कलेक्ट केलं जातं जर HBची आपल्याला टेस्ट करायची असेल तर. तर अशा प्रकारे HBची टेस्ट केली जाते. तर मग त्याच्यामध्ये काय होतं, तर बऱ्याच स्त्रियांना HB केल्यानंतर म्हणजे लक्षणं नाही आहेत, पण HBची टेस्ट जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्याला कळतं. तर ही होती रक्तक्षयाचं अशा प्रकारे टेस्ट म्हणजे आपण केली जातो. हिमोग्लोबिन नावाची टेस्ट केली जाते. तर आता ह्याची आपण कारणं बघितली आहेत, चिन्ह लक्षणं आता आपण बघितलेली आहेत. ठीक आहे, की आपल्याला थकवा येतो, ग्लानी येते, अशक्तपणा जाणवतो आणि हे सर्वप्रथम दिसणारे लक्षण आहेत. भूक लागत नाही, अन्नपचन होत नाही, छातीत धडधडतं, दम लागतो, धाप लागते, गरगरल्यासारखं होणं, चक्कर येते, डोळ्याला अंधार येणे आणि पायावर सूज येणे ह्या चिन्ह लक्षणं आहेत. ठीक आहे, गरोदरपणामध्ये होणाऱ्या रक्तक्षयाची आपण कारणं बघितली, चिन्ह लक्षणं बघितली. तर अशा प्रकारे होता हा आजचा व्हिडिओ. लवकरच भेटतो आपण नवीन माहिती आणि इन्फॉर्मेशन घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्थ राहा. धन्यवाद.